श्री स्वामी समर्थ. धार्मिक ग्रंथांमध्ये चैत्र महिन्याचं वर्णन हे सृष्टीच्या निर्मितीचा आरंभ असं केलं जातं. हा महिना म्हणजे भगवान ब्रह्मदेवाशी संबंधित असल्याचं मानलं जातं. या महिन्यामध्ये केलेल्या नामजप, तपश्चर्या, दान आणि पुण्यकर्माचं अनेक पटींनी फळ मिळत असतं. चैत्र पौर्णिमेला भगवान हनुमानांची पूजा करणं हे विशेष महत्त्वाचं आहे. ते कलियुगामधील जागृत देवता आहेत, जे आपल्या भक्तांचं दुःख दूर करतात आणि त्यांना धैर्य, बुद्धी आणि शक्ती प्रदान करतात. योगायोगाने यंदाच्या वर्षी आपली ही चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती एकाच दिवशी आलेली आहे. त्यामुळे हा दुहेरी योगायोग आपण साजरा करायलाच हवा. या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करणं, सत्यनारायण व्रताची कथा म्हणणं किंवा ती वाचणं, ऐकणं आणि देवी लक्ष्मीची पूजा करणं, या सगळ्या गोष्टींमुळं आपल्याला सुखशांती आणि समृद्धी प्राप्त होत असते. रात्रीच्या वेळी दिवे लागण केल्यानं आपल्या घरामधील नकारात्मक शक्ती नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते. त्यामुळं यंदाची ही चैत्र पौर्णिमा अजिबातही चुकवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पौर्णिमेशी संबंधित असलेली भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची अतिप्रिय अशी वस्तू म्हणजेच तुळस, याबद्दल तुम्हाला पुढील चुका अजिबातही करायच्या नाहीत. ह्या कोणत्या गोष्टी आहेत, याची पूजा, विधी आणि महत्त्व काय असणार आहे, यासोबतच आणखीन काही जे उपाय आहेत जे तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि सबस्क्राईब, हाईप केलं नसेलच तर आपल्या चॅनेलला एकदा ते करूनच जा, कारण की आपला व्हिडिओ तुमच्यासाठी अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येईल. चला तर मग आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पंचांगानुसार यंदाच्या साली ही चैत्र पौर्णिमा उद्या म्हणजे 2 एप्रिलला आली आहे. पौर्णिमेची तारीख ही बुधवारी 1 एप्रिलला सकाळी 7:06 सुरू होणार आहे आणि 2 एप्रिलला उद्या 7:41 संपेल. उदय तिथीनुसार आपण ही चैत्र पौर्णिमा 2 एप्रिलला साजरी करणार आहोत. 2 एप्रिलचा ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:38 ते पहाटे 5:24 असेल. विजय मुहूर्त हा दुपारी 2:30 ते 3:20 असेल. संधी प्रकाशाची वेळ ही सायंकाळी 6:38 ते सायंकाळी 7:01 असेल. तर निशिता मुहूर्त हा सकाळी 12:01 ते 12:47 असेल. यानंतर सूर्योदयाची वेळ ही सकाळी 6:10 असणार आहे. सूर्यास्त सायंकाळी 6:39 होईल. तर चंद्रोदयाची वेळ ही सायंकाळी 7:07 आहे. या दिवशी आपण काय करायचं याचा विधी थोडक्यात जाणून घेऊया. सगळ्यात अगोदर तुम्ही स्नानादी सगळ्या सुचिरभूत झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे. आपण देवघर स्वच्छ करायचं आहे आणि आसनावरती लाल कापड पसरायचं आहे, ज्यावरती तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची मूर्ती स्थापित करायची आहे. धूप, दिवा, नैवेद्य अर्पण करायचं आहे. यासोबतच शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि पूजा करायची आहे. या दिवशी तुम्हाला पौर्णिमेची कथा वाचायची आहे आणि मंत्रांचा जप करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनाम आणि हनुमान जयंती असल्यामुळे हनुमान चालीसा याचं देखील पाठ वाचू शकता. पंचामृत, केळी आणि पंजिरी अर्पण करायची आहे आणि आपण जो नैवेद्य बनवला आहे तो प्रसाद म्हणून सर्व लोकांना वाटायचा आहे. यासोबतच तुमच्या परीने जी शक्य असेल ते दान आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे. यासाठी कोणत्याही गोष्टीची बळजबरी नाही, मात्र तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्याकडे असलेल्या क्षमतेनुसार तुम्ही कोणतीही गोष्ट, मग त्यामध्ये वस्त्र असतील किंवा पैसे असतील, अशा गोष्टी गरजूंना अवश्य दान करा. कारण की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी केलेले दानाचं महत्त्व हे हजारो पटींनी अधिक असतं. चैत्र महिना हा जितका शुभ असतो तितकाच चैत्र पौर्णिमेची तिथीही पवित्र असते. या दिवशी अनेक भाविक उपवास करत असतात. चैत्र पौर्णिमा हिंदू नववर्षाची एक पहिली पौर्णिमा मानली जाते. त्यामुळंच की काय सनातन धर्मामध्ये तिचं महत्त्व हे खूप आहे. भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि भगवान चंद्र यांची पूजा करत असताना सगळ्यात महत्त्व आहे ते म्हणजे तुळशीला. मान्यतेनुसार जो व्यक्ती पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. परंतु या दिवशी बरेच लोक हे तुळशीशी संबंधित काही चुका करत असतात, ज्यामुळं देवी लक्ष्मी कोपू शकते आणि आर्थिक संकट तुमच्यावरती ओढावू शकतात. त्यामुळं या दिवशी जर तुम्ही तुळशीशी संबंधित पुढील गोष्टींची जर काळजी घेतली तर असे काही होणार नाही.
मग त्या काय आहेत गोष्टी हे आता आपण व्हिडिओच्या पुढं जाणून घेऊया. मैत्रिणींनो, या दिवशी आपल्याला तुळशीची पानं अजिबातही तोडायची नाहीत, ज्यामुळं देवी लक्ष्मीला राग येऊ शकतो. मग जर तुम्हाला उद्याच्या दिवशी ही पानं जर हवी असतील तर तुम्ही आजच्या दिवशीच आत्ता ही तुळशीची पाने तोडून ठेवू शकता, जेणेकरून माता लक्ष्मी देखील तुमच्यावरती प्रसन्न राहील आणि तुळशी मातेला देखील याबद्दल राग येणार नाही. यासोबतच पुढची आणखीन एक गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या झाडाभोवती काळे कापड अजिबातही बांधायचं नाही. याचा तुमच्या जीवनावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि देवी लक्ष्मीला राग येऊ शकतो. चैत्र पौर्णिमेला आपल्याला तुळशीचं झाड हे स्वच्छ ठेवायचं आहे. त्या दिवशी तुळशीच्या झाडाभोवती अजिबातही घाण करू नका आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यापुढं सायंकाळी एक दिवा मात्र अवश्य लावा. यासोबतच आपल्याला सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करायचं नाही, ज्यामुळं दोष निर्माण होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी उघड्या केसांनी म्हणजेच केस रिकामे सोडून देखील तुळशीच्या रोपाला कधीही पाणी अर्पण करायचं नसतं. हे अशुभ मानलं जातं. त्यामुळं तुम्ही ही गोष्ट देखील ध्यानात ठेवा की जेव्हा तुम्ही तुळशी मातेची पूजा करणार आहात त्यावेळी तुमचे केस हे बांधलेले असावेत. मैत्रिणींनो, ह्या सगळ्या झाल्या तुमच्या तुळशीची पूजा करत असतानाच्या महत्त्वाच्या गोष्टी. आता यानंतर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण आणखीन काही असे उपाय पाहणार आहोत जे तुम्हाला नक्कीच फलप्राप्ती करून देतील. पुढील हे उपाय देखील तुम्ही अतिशय लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही आणि तुम्हाला इच्छित अशी फलप्राप्ती अवश्य लाभेल. देवीच्या समोर तुम्हाला यावेळी दिवा लावायचा आहे आणि शक्य असेल तर कमलगट्ट्यांच्या माळेचा वापर करून तुम्हाला 108 वेळा पुढील मंत्राचा जप करायचा आहे. श्री सूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्राचं पठण तुम्ही या दिवशी करू शकता. माता लक्ष्मीला खुश करण्याचा हा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. यासोबतच माता लक्ष्मीचा अष्टाक्षरी मंत्र म्हणजेच तुम्हाला हा शक्तिशाली मंत्र देखील म्हणायचा आहे, जो म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. या मंत्रांचा जप तुम्ही ह्या कमळगट्ट्याच्या माळेचा वापर करून 108 वेळा अवश्य करा. यासोबतच डाळिंब, केळी आणि आंबा यासारखी ताजी फळं अर्पण करायची आहेत, कारण ही समृद्धी आणि प्रजनन क्षमतेचं प्रतीक आहेत. यासोबतच पांढरे पदार्थ, लाडू, खीर, दूध यासारखी मिठाई आपण यावेळी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अवश्य अर्पण करायला हवी. आपल्या क्षमतेनुसार आणि आवश्यकतेनुसार मी तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे दान करणं हा देखील एक खूप महत्त्वाचा उपाय आहे. यासोबतच तुम्ही प्राणी आणि पक्ष्यांना, विशेषतः गायी आणि कावळ्यांना अन्न द्या. आईचा आशीर्वाद घेणं हे देखील एक शुभ कार्य या दिवशी मानलं जातं. चैत्री पौर्णिमेला भाविक शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी उपवास करत असतात. या दिवशी धान्य टाळूनही तुम्ही उपवास करू शकता. म्हणजेच तुम्ही या दिवशी फक्त फलाहार घेऊन देखील हा उपवास केला तरी देखील चालेल. या दिवशी आपल्याला हनुमान जयंती देखील साजरी करायची आहे. बजरंगबली तुमच्यावरती प्रसन्न आहेत आणि तुमच्या आयुष्यामधील सर्वात मोठी समस्या ते दूर करत असतात. त्यामुळं तुम्ही या दिवशी कच्च्या अन्नानं एक घागर भरून गरजू लोकांना अवश्य दान करा. या दिवशी तुम्हाला हनुमानजींच्या मंत्राचा जप देखील करायचा आहे, ज्यामुळे तुमचं भाग्य उजळतं, तुमची बिघडलेली कामं पूर्ण होतात आणि तुम्हाला मानसिक समस्यांपासून आराम मिळतो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी योग आणि ध्यान केल्यानं तुम्हाला चमत्कारिक अनुभव येऊ शकतात. जे लोक कर्जाखाली आहेत आणि पैशांची बचत करण्यामध्ये अडचणी येतात, त्यांनी या दिवशी तुळशी मातेची जर पूजा केली आणि तुळशी मातेच्या झाडासमोर दिवा लावला तर तुम्ही या समस्यांमधून अवश्य मुक्ती प्राप्त कराल. त्यामुळं दिलेले हे उपाय अतिशय व्यवस्थित पार पाडा. तुम्हाला ही चैत्र पौर्णिमा नक्कीच फलदायी ठरेल ही मी खात्री देते. आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेलच तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. नमस्कार.